क्रीडांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी आनंदनगर ते साकेत फ्रीवे मार्गाची उभारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले। या उन्नत मार्गासाठी फ्लॉवर व्हॅली ते तीनाथ नाका या सेवा रस्त्यावर खांब उभारण्याचे काम सुरू आहे। या कामामुळे या मार्गावर वाहतूक पोलिसांनी तात्पुरते मोठे वाहतूक बदल लागू करत बस, अवजड तसेच मालवाहू वाहनांना प्रवेश बंदी लागू केले। ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गालगतचे सेवा रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानले जातात। या मार्गावर अंतर्गत भागासह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। ठाणे शहरात वाहनांचा भार दिवसेंदिवस वाढू लागला असून भविष्यात हा भार वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी रस्ते प्रकल्प उभारण्याची कामे सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून मुंबई येथील घाटकोपरपर्यंत आलेल्या फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्यात येत आहे। त्यामुळे आनंदनगर ते साकेतपर्यंत फ्रीवे मार्ग उभारणीचे काम हाती घेण्यात आले। या कामासाठी फ्लॉवर व्हॅली ते तीनाथ नाका या सेवा रस्त्यावर खांब उभारणीचे काम सुरू असून त्यासाठी सेवा रस्त्यावर मार्गरोधक उभारण्यात आले आहेत। त्यामुळे निम्मा सेवा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होत असून येथून दुहेरी वाहतूक सुरू ठेवल्यास वाहतूक कोंडी होऊ शकते। ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांनी सेवा रस्ते वाहतुकीबाबत मोठे बदल लागू केलेत। त्यानुसार अवजड तसेच मालवाहू वाहनांना प्रवेश बंदी लागू केले। याबाबत वाहन चालकांना माहिती मिळावी म्हणून सेवा रस्ते परिसरात फलकही लावण्यात आले आहेत। हे निर्बंध 30 एप्रिल 2026 पर्यंत लागू राहणार आहेत। गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या ठाणे पूर्व कोपरी येथील SRA प्रकल्पात रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे देण्यात आलेली नसून त्याचबरोबर भाडेही विकासकाने थकवले। या संदर्भात रहिवाशांच्या तक्रारी येताच भाजपचे आमदार केळकर यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करत SRA कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता। यानंतर SRA विभागाने विकासकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। ठाणे महापालिका क्षेत्रातील पुनर्विकास तसे SRA प्रकल्पात विकासकाकडून रहिवाशांची पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत। अशाच प्रकारची तक्रार आता कोपरी भागातील SRA प्रकल्पाबाबत दाखल झाली। या संबंधीची तक्रार रहिवाशांनी भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार केळकर यांच्याकडे नोंदवल्यानंतर हे प्रकरण पुढे आले। ठाणे पूर्वेत कोपरी येथे SRA प्रकल्प सुरू असून गेली 10 वर्ष येथील रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली नाहीत। शिवाय सुमारे 5 कोटी रुपयांचे भाडेही विकासकाने थकवले। विशेष म्हणजे विकासकाने विक्री इमारतीमधील घरांची विक्री सुरू केली असून रहिवाशांना हक्काची घरे देण्यात टाळाटाळ करत आहेत। अशा स्वरूपाची रहिवाशांची तक्रार होती। या संदर्भात आमदार केळकर यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता। तसेच 4 दिवसात विकासकावर कारवाई झाली नाही तर रहिवाशांचा मोर्चा SRA कार्यालयावर नेण्याचा इशारा केळकर यांनी दिला होता। त्यामुळे विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विकासकावर कारवाई करण्याचे मान्य केल्याचे माहिती केळकर यांनी दिले। टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ 31 मार्च रोजी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच प्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून या सोहळ्याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। ITCSFचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत। टेनिस क्रिकेट खेळणारे अनेक उत्तम खेळाडू आहेत। या खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे देशव्यापी आयोजन करण्यात आले। 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत देशातील 16 राज्यांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून एकूण 16 संघ सहभागी झालेत। महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर, दिल्ली स्ट्रायकर्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग, केरळ वॉरियर, कोलकाता रायडर, मध्य प्रदेश टायगर, पूर्वांचल पॅन्थर, राजस्थानी योद्धाचल, रॉयल चॅलेंजर गोवा, सुप्रीम सुपर किंग्स, UP नाईट आणि उत्तराखंड टायगर या संघांचा सहभाग आहे। या स्पर्धेत विशेष आकर्षण म्हणजे बक्षीस रक्कम। ITCSFने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम 40 लाखांहून थेट 1 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे। विजेत्या संघाला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून यामुळे देशभरातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो।
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सोशल मीडियाचा अतिवापर आणि प्रसिद्धीची हाव कधी अंगलट येईल याचा नियम नाही. ठाण्याच्या मुंब्रा परिसरात एका तरुणाला लॉकडाऊनची खोटी अफवा पसरवणे चांगलेच महागात पडले. काल रात्री 12 वाजेपासून परिसरात लॉकडाऊन लागू होणार आहे असा दावा करणारा व्हिडिओ या तरुणाने व्हायरल केला होता. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मुंब्रा पोलिसांनी तत्परता दाखवत या अफवाखोर तरुणाला बेड्या ठोकल्यात. संबंधित तरुणाने आपल्या मोबाईलवरून एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यामध्ये त्याने प्रशासनाने अचानक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याचा खोटा दावा केला होता. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि मुंबईत एकच खळबळ उडाली. अधिकृत घोषणा नसतानाही लोक घाबरले आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले. अनेकांनी एकमेकांना फोन करून चौकशी सुरू केल्याने अफवेचा जोर अधिकच वाढला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून मुंब्रा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली व सायबर सेलच्या मदतीने व्हिडिओची पडताळणी करून पोलिसांनी आरोपी तरुणाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान कोणत्याही खातरजमा न करता विना केवळ खोडसळपणा म्हणून हा व्हिडिओ बनवण्याची कबुली याच्यात त्यांनी दिले. पोलिसांनी केवळ कारवाई करून न थांबता तरुणाकडून त्यांनी केलेल्या चुकीबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागून घेतले व भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही अशी धमकीही त्याला देण्यात आलेली आहे. ठाणे शहरात पार्किंगची उग्र समस्या असून रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून शहरातील पडीक मोकळ्या भूखंडांचे पार्किंग प्लाझासाठी वाटप करावे. त्यातून पालिका प्रशासनाला उत्पन्नही प्राप्त होईल अशी सूचना कळवा येथील शिवसेनेचे नगरसेवक मंदार केणी यांनी ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत केले. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर सोमवारी चर्चा झाली. यामध्ये नगरसेवकांनी प्रभागातील समस्यांसह अर्थसंकल्पातील तरतुदीवर मत मांडले. यावेळी पार्किंग प्रश्नी नगरसेवक मंदार केणी यांनी महत्त्वपूर्ण सूचना केले. प्रत्येक प्रभागाची भौगोलिक रचना स्वतंत्र असल्याने प्रत्येक प्रभागाची घनकचरा व्यवस्थापन प्रणाली त्यानुसार तयार केल्यास ठाण्यात घनकचऱ्याची समस्या निश्चितच कमी होईल. उत्तम समन्वयासाठी पाणी, कर, प्रभाग कार्यालयासारख्या विभागांना व कर संकलन, थकबाकी, हस्तांतरण शुल्कासाठी कर विभागाला IGR विभागाशी जोडण्यात यावे अशी मागणीही केणी यांनी केली आहे. मुंबईतील खाजगी बसची घुसखोरी रोखण्याबरोबरच उत्पन्नात वाढ करण्यासाठी महत्त्वाच्या विभागात महापालिकेने पार्किंग धोरण लागू करावे अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री डेव्हिड यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.